नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 1 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात। आता येणाऱ्या उद्याच्या भागामध्ये जीवा आणि या नंदिनीचं लग्न झालंय हे पार्थ आणि या काव्याच्या समोर येणारे आता हे सगळे जोडीदार एकमेकांसोबत कसे सफर करणार आहेत ना प्रेक्षकांनो, हे येणाऱ्या भागांमध्ये खूप इंटरेस्टिंग दाखवणार आहेत। पण सुरुवातीला वसू आत्या जरा जास्तीच ओव्हर करताय। काव्याचा जेव्हा गृहप्रवेश असतो तेव्हा वसू आत्या तिला लोटून पुढे येतात आणि मुद्दाम तिच्या घरातल्या सर्वंटला आवाज देत म्हणतात, काय ग कल्पना, अगं नंदिनी आणि पार्थच्या लग्नाचा बोर्ड काढला नाहीस का तू अजून? म्हणजे मुद्दाम या काव्याच्या जखमांवर मीठ चोळणं चालू आहे बरं का। आणि वसू आत्या म्हणतात, अगो कल्पना काय ग, तुला माहिती नाही का, अगं पार्थचं नंदिनीशी नाही काव्याशी लग्न झालं बरं, आणि काय हे बोर्ड काढायचं ना ग, अगं काव्याला किती वाईट वाटेल। आता काव्याला येतो वसू आत्याचा राग। आता कसं आहे माहिती का प्रेक्षकांनो, काव्या आधी शॉर्ट टेम्परर आहे, म्हणजे जरा शीघ्रकोपी आहे काव्या, त्यामुळे वसू आत्याला असं वाटतंय की त्या काव्याला त्रास देतील, पण काव्या उगी नवीन आहे म्हणून ऐकून घेते। काव्या या बाईला असा धडा शिकवणार आहे ना की बघत राहा तुम्ही। काव्या आता राग घरात येत असते तेव्हा वसू आत्या म्हणतात, अगं अगं काव्या काय हे, अगं लगेच काय गृहप्रवेश करतेस, नवी नवरी आहेस ना तू, अगं कलश आतमध्ये असं म्हणजे कलश ओलांडल्याशिवाय आत यायचं नसतं नव्या नवरीने। पार्थ म्हणतो, हे बघ आत्या, आता मुद्दाम त्या पार्थला बोलू देत नाही वसू आत्या आणि म्हणते, अरे पार्थ मला कळतंय तुला नंदिनी सोबत गृहप्रवेश करायचा होता, पण आता बापरे काय कराव, मनासारखं तर काही घडलेलंच नाहीये, पण ठीक आहे रीतीभाती आहे बाबा, आपल्याला त्या पाळायलाच हव्यानं। मुद्दाम आता त्या काव्याच्या जखमेवर मीठ चोळते बरं का, आणि त्या बाईला म्हणते घरातल्या, कल्पना जा गृहप्रवेशाची तयारी कर बरं, बाकीच्या मंडळी येईपर्यंत जा, असं नव्या नवरीला तात्काळ ठेवायचं असतं का? अरे पार्थ तू ना काव्याजवळच थांब, हिला चक्कर बिक्कर आली तर पंचायत व्हायची ना बाबा, मी आलेच जरा काम करून, असं म्हणून मुद्दाम त्या काव्याला आणि पार्थला तिथेच दारामध्ये तात्काळ ठेवलंय। वसू आत्या गेल्यानंतर काव्याला खूप राग येतोय बरं का वसू आत्याचा, पण आता तिने जे मुंडावळ बांधली आहे ना ती तिला इरिटेटिंग होतीये आणि ती मुंडावळ काढायचा प्रयत्न करत असते। पार्थला खूप वाटतंय काव्याशी संवाद साधावा, पण बिचारा सिच्युएशनमुळे शांत बसलाय। अतिशय समजूतदार आहे पार्थ, जशी नंदिनी आहे। प्रेक्षकांनो आता कसं दाखवलंय त्यांनी, विरुद्ध जोड्या त्यांनी एकत्र केल्यात। आता पार्थनं या काव्याला खूप समजून घेईल, पुढे खूप छान होईल ही सिरियल पुढे। आता बघा वसू आत्या आल्या आधी स्वतःच्या काठीच्या तोंडात मारतात आणि म्हणतात, मूर्ख मुलगी इथे आहेस काय तू? रम्या म्हणते, माझं आयुष्य उद्ध्वस्त करून तू मला काय मारतेस आई तोंडामध्ये? मग वसू आत्या म्हणतात, तुझं आयुष्य उद्ध्वस्त करणारी तू स्वतःच आहे, गप्पा बस रम्या, काही बोलू नकोस, स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी तूच आहेस आणि तुझी लायकीच नाहीये पार्थशी लग्न करायची। आता रम्या ओरडते जोरात, आई। आता या वसू आत्या आधी दार बंद करतात आणि मग हिच्याशी बोलतात। रम्या म्हणते, तू दार का बंद केलंस, का मारलंस मला? आता वसू आत्या म्हणतात, मूर्ख मुली आवाज खाली कर, जीवाला द्यायला आपण पदर नाही घ्यायला अशी अवस्था करून ठेवली आहे रम्या तू स्वतःची। आजचा दिवस किती व्यवस्थित मॅनेज केला होता मी, सगळं ठरवून घडवून आणलं होतं मी। रम्या म्हणते, काय केलं ग तू आज, काय केलं? मग वसू आत्या म्हणतात, ऐकायचंय का तुला, ऐक मग, अगं आज मी नंदिनीला स्वतःच्याच लग्नातून किडनॅप केलं होतं। आता रम्या ते सगळं ऐकते आणि ती हदरूनच जाते। आता वसू आत्या सांगतात की अगं तिचा खोटा व्हिडिओ टाकला होता मी सगळ्यांना की तिला लग्न करायचं नाही म्हणून, तू मात्र मूर्खासारखी त्या गावातून निघून आलीस, हातातोंडाशी आलेला घास तुझ्यामुळे निघून गेलाय रम्या, मूर्ख कुठली। वसू आत्या आता पश्चाताप व्यक्त करतात, काय उपयोग, झालं गेलं गंगेला मिळालं, असं काहीतरी यांची अवस्था झाली आहे। पण आता काव्या आली आहे ना या घरामध्ये, ती या दोघींना चांगला धडा शिकवेल प्रेक्षकांनो। हळूहळू ही सिरियल खरंच इंटरेस्टिंग होईल। तर आता काव्याला चक्कर येते, पार्थ आवाज देतो, वसू आत्या कुठे गेलीस तू? तेवढ्यात मागून बाकीची मंडळी येतात। त्या मंजू आत्याचा नवरा फोनवर बोलत असतो त्या पार्थच्या वडिलांशी, आम्ही पोहोचलोय, तुम्ही पण या लवकर। आता बघा ते ही मंजू आत्या विचारते पार्थला, काय रे इथे का उभे आहात तुम्ही? मग पार्थ म्हणतो, वसू आत्याने गृहप्रवेशासाठी उभं केलंय। आता ती मंजू आत्या डोक्यावरच पडली आहे, ती म्हणते, एवढं सगळं झालं तरी हिला गृहप्रवेश करायची इच्छा आहे काय, असं टोमणा मारते आणि आत निघून जाते। पण तिचा नवरा ओरडतो आणि म्हणतो, बावळट काय चाललंय तुझं, जा गृहप्रवेशाची तयारी कर, काय पण काय बोलते। आता ही मंजू आत्या आज जाताना पुन्हा काव्याला लोटून जाते बरं का, काव्याला कळलंय की तिचे दुश्मन कोण आहे या घरामध्ये। असो तर आता इकडे बघा वसू आत्याने चांगलीच खबर घेतली आहे रम्याची, पण आधी रम्याच उलटते तिच्या आईवर आणि म्हणते, तू मला मूर्ख समजतेस का आई, तुझ्या प्लॅनवर मी कसा विश्वास ठेवणार होते? अगं मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलं,
त्या पार्थला आणि नंदिनीला आशीर्वाद देत होतीस तू आणि मामा मामींकडनं दागिने घेत होतीस तू. वसुआत्या म्हणतात, मूर्ख मुली, अगं ते सगळं नाटक केलं होतं मी. माझ्यावर संशय येऊ नये कोणाला म्हणून खोटं खोटं वागत होते मी. अगं ती कालची आलेली नंदिनी कोण लागते माझी? अगं माझे तळतळाटच मिळणार आहे तिला, आशीर्वाद नाही मिळणार आहे रम्या. अगं तो आशीर्वाद खोटा होता रम्या. विक्रम आणि मानिनीकडून दागिने घेणारी वसू खोटी होती. अगं काय ग रम्या बाळा, एकदा तरी बोलायचं ग माझ्याशी. तुझी आई अशी कशी फसवेल ग तुला? कधी मी फसवलं ग तुला आजवर? तू निघून गेलीस इथनं, पण त्यानंतर मला काय काय बघावं लागलं तिथे माहितीये. आता रम्या म्हणते, काय झालं आई, काय झालं तिथे? आता या वसुआत्या पुन्हा सगळी इतिहास भूगोल सांगायला लागले बाबा, की तो व्हिडिओ गावकऱ्यांनी पाहिला आणि मग हे लग्न झाल्याशिवाय आम्ही इथून जाऊ देणार नाही सगळ्यांना, असं त्यांनी हट्टच धरला. झालेला सगळा प्रकार वसुआत्याने रम्याला सांगितलं. मग रम्या एकच वाक्य बोलते, काय? पार्थचं लग्न काव्याशी झालं? रम्या आता ते ऐकून शॉक झाली आहे. पण आता इकडे बघा, आरुषीने तिच्या आई वडिलांजवळ खूप राग व्यक्त केलाय. आरुषीला खूप राग आलाय आता तिच्या आई वडिलांचाही आणि त्या गावकऱ्यांचा सुद्धा. आरुषी आता तिच्या आई वडिलांजवळ खूप बडबड करते आणि म्हणते, कसलं गाव होतं ते, कुठल्या गावात लग्न लावलं तुम्ही माझ्या बहिणींचं? अरे ते गाव न एक कसं होतं विचित्र. कोणाला मरायला जायचं असेल ना तर त्या लोकांनी त्या गावात जाऊन मरावं. कसल्या विचित्र गाव होता, काय लोक होते. रीतीभातीच्या नावाखाली माझ्या दोन्ही बहिणींचं आयुष्य बर्बाद केलं. मला तर असं वाटत होतं त्या यशवंतरावांचा स्पेशली जाऊन गळा दाबावा. माझ्या दोन्ही बहिणींचे आयुष्य उद्ध्वस्त केली त्या लोकांनी. काहीच कसं वाटलं नाही त्या लोकांना. बळजबरीचा कळस गाठलाय त्या लोकांनी. आता या काव्याचे बाबा म्हणतात, शांत बस आरुषी, शांत बस. आरुषी म्हणते, आता का शांत बसवताय बाबा तुम्ही? इतक्या वेळ तर मी शांतच बसले होते ना गावातून इथपर्यंत येईपर्यंत. पण काय हे सगळं बाबा? अहो का तुम्ही शांत बसलात तिथे? बाबा या सगळ्या गोष्टीला तुम्ही पण जबाबदार आहात. बाबा एवढं सगळं कशासाठी सहन केलं तुम्ही? मान्य आहे मला त्या गावकऱ्यांनी तुम्हाला बळजबरी केलं वगैरे, पण जरा तरी काही वाटायला हवं होतं. बाबा तुम्ही लग्नाला तयारच झाला नसता ना तर ही सगळी भांडणं आपण थांबवू शकलो असतो. आता माझ्या दोन्ही बहिणी कशा असतील, कुठल्या परिस्थितीत असतील? मला तर असं वाटत होतं माझ्या दोन्ही बहिणींना फासावर चढवलं जात आहे. मी जर त्यांच्या जागी असते ना तर मी हे लग्न केलंच नसतं. माझी काव्या तर बिचारी कशी तयार झाली या लग्नाला हे तिचं तिलाच माहिती. असं म्हणून आरुषी खूप रडत असते आणि तिच्या आई वडिलांजवळ पश्चाताप व्यक्त करत असते. आता रम्या आणि या वसुआत्याचं सीन त्यांनी पुन्हा दाखवलाय. वसुआत्या सगळ्या गोष्टीला रम्याला जबाबदार धरतात. तेव्हा रम्या ओरडते आणि म्हणते, मी का निघून आले असेल तिथून? माझ्या एका चुकीमुळे एवढा सगळा तमाशा झाला. माझं चुकलं ग आई, मी विश्वास ठेवायला हवा होता तुझ्यावर. मी मोठा मूर्खपणा केलाय, माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा मूर्खपणा. माझं स्वप्न मी लांब केलं माझ्या हाताने. माझ्या पार्थचं प्रेम आता मला कधीच मिळू शकणार नाही का? अरे देवा, मी काय करून बसले हे सगळं. आई सॉरी ग, माझं चुकलं. वसुआत्या म्हणतात, तुझ्या सॉरीचं काय लोणचं घालू का मी आता? मला तर असं वाटायला हे घर सोडून कुठेही निघून जाऊ लांब. आता या 4 पोरांचा संसार मी कसं बघणार? माझ्या नवऱ्याचा ज्या माणसाने खून केला त्या खुन्याचा चेहरा, त्या खुन्याच्या पोरी मी या घरामध्ये 1 सेकंड पण सहन करू शकणार नाहीये. आता वसुआत्या अशी बडबडत असते तेव्हा ही रम्या मोठ्याने हसायला लागते. जशी मंजुलिका हसते ना तशीच हसायला लागते ही रम्या. वसुआत्या घाबरतात आणि म्हणतात, ए बाई, अगं काय झालं तुला? डोक्यावर पडली का ग? अगं हसतेस काय एवढ्याने रम्या? रम्या म्हणते, आई जे काही झालं ना ते बेस्ट झालंय. वसुआत्या म्हणतात, हे काय बरळतेस रम्या? रम्या म्हणते, अगं पार्थचं लग्न कोणाशी झालंय आता? मग वसुआत्या म्हणतात, काव्याशी. मग ही रम्या म्हणते, आधी कोणाशी लग्न करायचं होतं पार्थला? मग वसुआत्या म्हणतात, नंदिनीशी. मग आता रम्या म्हणते, एक्झॅक्टली, तुला कळतंय का आता? ती नंदिनी आता पार्थच्या समोर असणारे, रोज दिसणारे पार्थला ती या घरामध्ये. आणि त्या पार्थला किती वाईट वाटेल विचार कर. ती दोघं एकमेकांच्या सोबत नाहीये म्हणून. या परिस्थितीचा त्यांना किती त्रास होईल आई, कळतंय का तुला? अगं आई, पार्थला काव्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये आणि त्या काव्याला पण पार्थमध्ये इंटरेस्ट नाहीये. पण नंदिनी पार्थच्या समोर असेल रोज या घरामध्ये. म्हणजे याचा अर्थ काव्याचं आणि पार्थचं लग्न टिकणारच नाहीये. पण याचा फायदा कोणाला होणार आहे? मग आता वसुआत्या म्हणते, अगं हो की, अगं मी असा विचार केलाच नव्हता. हा फायदा तर आपल्यालाच होणार आहे. रम्या म्हणते, कळलं का आता? अगं तू आणि मी मिळून या पार्थला आणि काव्याला आता वेगळं करायचंय. कळतंय ना तुला आई?
तसंही या जगामध्ये घटस्फोट घेणं काय फार मोठी गोष्ट नाहीये. या नात्याचा शेवट आता मी करणार आई. माझं प्रेम मी माझ्या स्टाईलने परत मिळवणार आणि या नात्याची एक्सपायरी डेट आता मीच फिक्स करणार, असं रम्या तिच्या आईला सांगते. पण आता इकडे बघा, ही काव्या खूप टेन्शनमध्ये आली आहे. आता तिला वैताग आलाय त्या दारावर उभं राहून राहून. येणार ना प्रेक्षकांना कोणालाही वैताग येईल, कारण काव्या वैतागून गेली तिथे उभं राहून. आता ती मंजू आत्या बघा कशी टोमणे टामणे मारते. तिथे जाते आणि म्हणते, अगं 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 थांब, काय ग काव्या, अगं अशी काय गडबड करते. पण अगं काय करणार, तुमचं जंगी स्वागत करायचं होतं. या स्वागतासाठी कोणाला वेळच नाहीये बघ आज, आणि कोणाची इच्छा पण नाहीये. वाटतंय खूप मनातून, पण आता काव्या पुन्हा घरात येत असते तेव्हा लगेच मंजू आत्या म्हणतात, अगं थांब थांब, एवढी काय घाई आहे, आमची वसुताईला येऊ दे की. आता तिच्या नवऱ्याला म्हणते मंजू आत्या, अहो सांगा वसुताईला लवकर ये, नवी नवरी तात्काळात उभी आहे, तिला गृहप्रवेश करायचा आहे. काव्याला इतका राग येतोय ना या मंजू आत्याचा. काव्या रागानेच बघत असते आत्याकडे, पण काव्यानं आता यांची मजा घेणार आहे प्रेक्षकांनो. बघा तुम्ही, येणारे भाग खूप इंटरेस्टिंग दाखवतील ते. आता ही मंजू आत्या मनात विचार करते, तुला एवढा सहजासहजी आज जाऊ देणार नाही मी काव्या, बघत राहा तू आता काय काय होते. बरं आता पार्थ सुद्धा गंमत बघतोय तिथे उभं राहून. आता या मंजू आत्याचा नवरा वर जातो आणि वसू आत्याला म्हणतो, आओ ताई किती वेळ लावताय तुम्ही, तिथे खाली नवी नवरी तात्काळत उभी आहे. मग रम्या म्हणते, काका तुम्ही पुढे व्हा, आम्ही आलोच सगळ्या तयारीनिशी. मग आता ते मंजू आत्याचे मिस्टर खाली जातात आणि रम्या म्हणते, आता चल आई खाली जाऊ आता आणि मज्जा बघू. अगं आई, आता पार्थ आणि या काव्याची मजा येणार आहे, कारण जीवा आणि नंदिनीचं लग्न झालंय हे जेव्हा कळेल ना, तेव्हा पार्थची अवस्था जी होईल ना, ती अवस्था मला बघायची आई. चल खाली, मज्जा येणार आहे आता. पण आता बघा यांचे पुढचे डायलॉग खूप छान दाखवलेत. आरुषी म्हणत असते, तुम्ही माझ्या बहिणींचे आयुष्य बर्बाद केलेत बाबा. आता ते म्हणतात, बस कर आरुषी, हे बघ बाप म्हणून मी कधीही चुकणार नाही, मी माझ्या मुलींचे आयुष्य बर्बाद करणार नाही. जे झालं ते अत्यंत चुकीचं झालंय, पद्धत चुकली आहे, पण माणसं चुकलेले नाहीयेत. हे बघ माणसं चांगली मिळाली आहेत तुझ्या बहिणींना, या सगळ्यात मी चांगलं शोधायचा प्रयत्न करतोय. आज नातं जरी बळजबरी लागलं असेल ना, जरी त्यांनी बळजबरी हे नातं स्वीकारलं असेल, तरी माझ्या मुलींवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्या मुली या नात्यांमधनं स्वतःचं सोनं करून घेतील. आरुषी, नंदिनी आणि काव्या त्या घरामध्ये खूप आनंदात राहतील. त्या दोघीही हे लग्न खूप उत्तमरित्या निभावतील. आरुषी म्हणते, हो निभावतील ना, खूप छान निभावतील. माझ्या दोन्ही बहिणींना तुम्ही विहिरीत टाकलंच आहे, तर आता त्या पोहतील, डुबणार नाहीत बाबा. आरुषी हे सगळं खूप राग बोलतीये. आरुषीचा मुद्दा खूप क्लिअर आहे प्रेक्षकांनो. आता ती पुढे खूप सुरेख बोलते पण तत्पूर्वी आता काव्याचा गृहप्रवेश त्यांनी दाखवलाय. आता या काव्याच्या वडिलांना आता टेन्शन आलंय बरं का, की खरंच जे काही केलंय ते बरोबर केलंय की नाही, आपण पुढे काय होईल. आता काव्या तिथे तात्काळत उभी आहे, पण आता रम्या खाली येते, पार्थकडे अशी केविलवाणी बघते आणि काव्याला म्हणते, तुला लग्नाच्या शुभेच्छा. मग आता बघा ही मंजू आत्या किती ओव्हर बोलते, बाप रे. आता काव्या रम्याकडे बघते. मग आता मंजू आत्या म्हणते, खरं तर मी ना या दोघांना अडवायला पाहिजे नाही का. पण तत्पूर्वी बघा, ही छोटी जी पिहू आहे ना, तिला आठवतं की जीवा आणि काव्या एकमेकांवर किती प्रेम करत होते आणि हे काय होऊन बसलं. या छोट्याशा मुलीला हे सगळं कळतंय. आता ही मुलगी हे सत्य कोणाला सांगते हे बघूयात पुढे. मला तरी वाटतं की बहुतेक नंदिनीलाच कळेल की काव्याचं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम होतं. पण आता ही मंजू आत्या म्हणते, अगो श्रेयाला खरं तर यांनी अडवायला, म्हणजे श्रेयाने यांना अडवायला हवं, कारण श्रेया म्हणेल ना की तुम्हाला जर मुलगी झाली तर माझ्या मुलाला द्याल का. आता हे सगळं ऐकल्यावर काव्याला खूप किळसवाणं वाटतंय हे सगळं त्या मंजू आत्याचं बोलणं. काव्या आता जोरात त्या दारावर बुक्की मारते बरं का. आता ती वसू आत्या म्हणते, काव्या अगं चिडचिड नको करूस बेटा, या सगळ्या रीतीभाती असतात, त्या तर पाळाव्या लागतील की नाही. काव्या आता लग्न झालंय तुझं, अगं तुला या रीतीभाती पाळायलाच हव्यात, चिडचिड करून काय होणार आहे बाई. आता काव्याला काय बोलावं काय नाही, बिचारी नवी नवरी किती अवघडली आहे. आता वसू आत्या म्हणतात, चल ये कर गृहप्रवेश. आता काव्या जोरात लात मारत, पण तेवढ्यात वसू आत्या मुद्दामीच्या जखमेवर मीठ चोळत म्हणते, खरं तर तुझ्या जागेवर इथे नंदिनी असायला हवी होती, पण आता तू आहेस बाई, काय करणार. ओलांड बाई ओलांड, ते माप ओलांड आणि करतो गृहप्रवेश. काव्याला खूप राग येतो बरं का. आता कोणालाही राग येईल ना प्रेक्षकांनो इतकं कुचकं काचकं बोलल्यावर. काव्या आता जोरात तो कलश आहे ना असा लाथाडते, अगदी फुटबॉल मारतात ना जोरात तेवढ्या जोरात. आता हे सगळेजण आश्चर्यचकित होतात. तेवढ्यात मागून मानिनीताई आल्यात, म्हणजे हिच्या सासूबाई. बापरे, यांना बघून आश्चर्यच वाटलं मला.
आता एखादी बाई असती तर ओरडली असती, पण आता या मानिनीताईंनी हे सगळं खूप छान रीतीने हँडल केलंय. काव्याला आता सगळे घाबरतात, बापरे हे काय प्रकार आहे हा. पण आता त्या मानिनीताई म्हणतात, बेटा काव्या असं नाही करायचं, श्रेया जा बरं बेटा ते माप धर आणि दुसरं माप घेऊन ये. आता मानिनीताई त्या श्रेयाला दुसरं माप आणायला सांगतात. मानिनीताई मोठ्या प्रेमाने काव्याला समजवतात, बेटा काव्या अगं तुझ्या मनाची घालमेल कळते रे राजा मला, पण असं चिडचिड करायची नाही. तू नवी नवरी म्हणून आली आहेस ना या घरामध्ये, हे माप आहे ना हे ओलांडायचं असतं. नवी सून म्हणजे घरात लक्ष्मीचं रूप असतं बेटा. हे माप तिच्या पावलाने येणाऱ्या समृद्धीचं प्रतीक असतं राजा, असं नाही करायचं. आता ते किती गोड बोलून समजवतात बघा काव्याला. असं लाथाडायचं नसतं बेटा मापाला. आता या सगळ्या बघा असंतुष्ट आत्मा एकमेकांकडे बघताय, म्हणजे त्या वसू आत्या मंजू आत्या आता त्या काव्याच्या गालावरनं वगैरे हात फिरवतात मानिनीताई आणि तिला असं जरा फील करवतात की तू चुकीच्या जागेवर नाहीये बेटा, टेन्शन घेऊ नकोस, मैं हूं ना तेरे लिए, असं त्या काव्याला बहुतेक सुचवतायत. असं मला जाणवलं, ते तुम्हाला शेअर करते. मानिनीताईंची माया आणि प्रेम बघून वसू आत्याचा आणखीन जळफळाट होऊ लागलाय. पण असो, इकडे आता नंदिनीच्या आईला आलं टेन्शन. नंदिनीची आई आता एवढं सगळं झालं गेल्यावर विचारते, अहो आपलं काही चुकलं का हो. जोकच वाटला मला हा. असो, पण आता ते चिडतात खूप नंदिनीचे वडील आणि म्हणतात, काय लावलंय तुम्ही दोघींनी, आरुषी गप्प बस, माझा निर्णय चुकलेला नाहीये, मी माझ्या मुलींना एका चांगल्या घरात दिलेलं आहे, माझ्या मुलींच्या अवतीभोवती सगळी चांगली माणसं असणार आहेत. मग आता आरुषी म्हणते, अहो बाबा नंदिनी ताईच्या अवतीभोवती अजून कोणीतरी असणार आहे, पार्थ जिजू असणार आहे आणि पार्थ जिजूंसमोर नंदिनी ताई असणार आहे. कळतंय का तुम्हाला बाबा या गोष्टीचं सिरियसनेस. अहो विचार करा, ज्या मुलाशी आपलं लग्न ठरलं, जो आपला लाईफ पार्टनर होणार आहे, त्याला आपल्या बहिणीबरोबर संसार करताना पाहिल्यावर कसं वाटेल माझ्या नंदिनी ताईला. विचार केलाय तुम्ही तिच्या मनाचा कधी बाबा. अहो जर नंदिनी ताईचं लग्न दुसऱ्या घरात झालं असतं ना तर गोष्ट वेगळी होती, पण आता हे दोघं एकमेकांच्या समोर रोज असणारे, त्यांना एकमेकांसाठी किती अवघड जाणार आहे हे सगळं, याचा विचार तरी येतोय का तुमच्या मनात. आणि काव्याच्या मनाची अवस्था वेगळी अशी असणार आहे का, तिचं किती अवघड होणार आहे. आता मात्र नंदिनीचे वडील विचार करताय की खरंच आपलं काहीतरी चुकलंच. आता पुढे बघा, नंदिनी आणि काव्या आणि पार्थचा गृहप्रवेश होतोय. मानिनीताई म्हणतात, ए बेटा काव्या आता हळूच माप ओलांड बरं. काव्या अतिशय बिचारी म्हणजे खिन्न मनाने गृहप्रवेश करतेय. हे सगळं काय होऊन बसलंय आपल्या आयुष्यात. खरं तर मालिकेची स्टोरी कुठेतरी डायजेस्ट होत नाहीये, पण काहीतरी वेगळं कथानक आहे असं म्हणायला हरकत नाहीये प्रेक्षकांनो. जोड्या त्यांनी बदलल्या आहेत. आता या जोड्या एकमेकांना कसं स्वीकारताय, एकमेकांवर कसं प्रेम करतायत, हे सगळं पुढे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि या सीनला ना त्यांनी अतिशय सुरेख गाणं लावलंय बरं का. ते या गाण्याचं जे शीर्षक गीत आहे ना या सिरियलचं, ते शीर्षक गीत त्यांनी सॅड सॉन्गमध्ये ऐकवलंय, जे अप्रतिम वाटलंय. फिमेलमध्ये म्हणजे फिमेलच्या आवाजामध्ये ऐकवलंय त्यांनी. काव्याच्या मनाची अवस्था या गाण्यातून खूप भारी वाटली. ॲज वी ऑल एक्सपेक्टेड, काव्या जीवाला मिस करतेय आणि हा पार्थ नंदिनीला मिस करतोय. आता या मंजू आत्या वसू आत्या या दोघी कपटी मनाने काव्याकडे बघतायत की आता ये बघतो तुझी मजा. पण आता या दोघींचीच मजा येणार आहे प्रेक्षकांनो. अशा लोकांना धडा शिकवायला जरा स्ट्रॉंग लोकच घरात असायला हवे आणि काव्या एवढी स्ट्रॉंग आहे ना, ही या दोन्ही आत्याला नक्की अद्दल घडवणार. मानिनीताई आता सांगत असतात काव्याला, बेटा ती पावलं आता या कुंकाच्या पाण्यामध्ये टाक आणि ती पावलं घरामध्ये येऊ देत. आता काव्या हे सगळं अतिशय दुःखी मनाने करते. हे सगळं आपल्याला वेगळं सांगायला नकोय. तर त्यांनी आता या काव्याचा गृहप्रवेशच जवळजवळ 10-15 मिनिटं रंगवलाय. मग काव्या पुढे जाते घरामध्ये आणि एकदम मानिनीताई म्हणतात, जीवा ये आता तुम्ही दोघं पुढे या. आता असं म्हटल्यावर पार्थ आणि ही काव्या दोघेही घाबरतात. तुम्ही दोघं पुढे या म्हणजे कोणाचं लग्न झालंय. आणि दोघेही असे घाबरून एकमेकांकडे बघतात आणि मागे वळून पाहतात. तर काय बाप रे, जीवा आणि नंदिनी या दोघांचं लग्न झालंय. पार्थ आणि काव्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आता त्यांनी हा एपिसोड इथेच संपवला. आता पुढच्या भागामध्ये पार्थ म्हणतो, नंदिनी जीवाशी लग्न झालं नंदिनीचं. आणि ही काव्या तर खाली पुन्हा बेशुद्ध होऊन कोसळते की जीवाचं लग्न ताईशी. आता जीवा बघा कसा केविलवाणा बघतोय या काव्याकडे. प्रेक्षकांनो आता पुढे काय होईल, मला तर खरंच खूप उत्सुकता लागली आहे. या
मालिकेमध्ये पुढे काय दाखवतील बघूयात, काय काय घडणार आहे. पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या सगळ्यांचे एकमेकांमध्ये काय संवाद होतील, काय बोलणं होतील, या सगळ्याचीच उत्सुकता खूप शिगेला लागली आहे. बघूयात पुढे काय घडतंय. प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. भेटूयात उद्या याच वेळेत. ज्यांनी अजूनही चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे येणारे सगळे भाग एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात उद्या. धन्यवाद.